मामाला नाही घेतलंस तू मग ये ना केक भरवता कोणाची पोरगी आहे? कोणाची पोरगी? विराज थांब ना, विराज थांब ना, इकडे बघ. चल आता इकडे बघा, दोघांनी जायचं ना भरवायला. थांब इकडे बघ, थांब ना दीदी, तू मध्ये चालीस ग. इकडे बघा बाबू, उभा राहायचं गिफ्ट घ्यायला. हा चला पुढे. माझ्याकडे बघा, उभा राहा, स्टँड. वेलकम बॅक टू ऑल इन माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पावभाजी कशी बनवायची. सो पावभाजीसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते तुम्ही पुढे बघाल. पण येस, त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि येस ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो गाईज, सो मी इथे आता बटाटे, फ्लावर आणि वटाणा स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. बटाट्याचे प्रॉपर काप करून घेतलेले आहेत. फ्लावर पण कापून गरम पाण्यात उकळवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्यात काही जर अळी वगैरे असेल तर ती निघून जाते. आता बघा मी हे सगळं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकून मी ते कुकर गॅसवर ठेवणार आहे. सो तुम्ही बघू शकाल. त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते ओतू जाणार नाही, कारण मीठ टाकलं नाही तर पाणी कुकरच्या बाहेर येण्याची शक्यता मीन्स येतच. तर त्यामुळं मीठ टाकायला विसरायचं नाही. आता मी इथे बेकरीत आले आहे. पावभाजी म्हटल्यावर आपल्याला पाव पाहिजेच, म्हणून मी पाव घ्यायला बेकरीत आलेले आहे. सो बघताय तुम्ही, तो इथे पाव पॅक करून आपल्याला देतो आहे. आता मी ते घेऊन घरी जात आहे. ठीक आहे, आता मी घरी आलेली आहे. त्याच्यानंतर मी आता इथे कांदा वगैरे कटिंग करत आहे. सो तुम्ही बघता इथे ही मशीन मला एकदम इझी आहे कटिंगसाठी, म्हणजे फास्टली एकदम बारीक चिरून होतं याच्यामध्ये. सो जास्त काही मेहनत लागत नाही. सो तुम्ही पण नक्की ही मशीन ट्राय करू शकता. सो कांदा चिरून झालेला आहे माझा इथे आता. ठीक आहे, आता मी इथे प्रिपरेशन करते आहे. तुम्ही बघू शकता मी तवा बाजूला ठेवलेला आहे, ज्याच्यावर मी पुलाव केला होता. आता आपण इथे कढई ठेवलेली आहे. कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात मी तेल ओतते आहे. ठीक आहे, तर तेल तर आपण आता तापू द्यायचे आहे कढई थोडा वेळ. आपल्याला हे तेल कमी पडेल, तर त्याच्यामुळे मी त्याच्यात अजून तेल घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता की मी अजून तेल त्याच्यात ओतणार आहे. ठीक आहे, सो आता मी इथे टोमॅटो वगैरे पण चिरून ठेवलेला आहे. त्यात पण आपल्याला त्या मशीनमध्येच बारीक करायचं आहे. तेल आपलं डब्यातलं संपलं होतं, त्याच्यामुळं मी तेल कॅनमधून काढलं आहे. आता मी तेल परत टाकणार आहे, कारण ते तेल आपल्याला पुरेसं झालं नसतं म्हणून. आता मी हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो कढईमध्ये टाकते आहे. कढई आपली प्रॉपर तापली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ते झालं की आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो चिरायला घेऊया. ते टोमॅटो जे मी बारीक काप करून टाकलेले आहेत ते आता मी ह्याच्यात टाकणार आहे. ठीक आहे, आता सेम प्रोसिजर परत जसं आपण कांदा बारीक केला तसं आपण टोमॅटो बारीक करून घेणार आहोत त्या मशीनमध्येच. ठीक आहे, आणि एकीकडे आपल्याला कांद्याकडे पण लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून नाहीतर आपला कांदा जळून जाईल. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकता माझं लक्ष तिकडे पण आहे आणि इकडे मी टोमॅटो पण बारीक चिरते आहे. ठीक आहे, त्याच्यात टोमॅटो बारीक जास्त टोमॅटो तर अगदी पेस्ट होऊन जातं. टोमॅटोची इतकं छान टोमॅटो होऊन जातं. म्हणजे जर तुम्हाला सूप वगैरे करायचं झालं तर तुम्ही उकडलेले टोमॅटो जर याच्यात टाकले तरी मस्त छान होतील. आता मी कांदा परतवून घेत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण
कढीपत्ता टाकणार आहोत. आणि माझी एक सवय आहे की कोणत्याही भाज्या मी डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवत नाही, त्या स्वच्छ साफ करून ठेवते, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस यूज असेल त्यावेळेस आपण त्या डायरेक्टली यूज करू शकतो. तेवढा टाईम नसतो कारण ऑफिसच्या कामांमुळे. त्याच्यामुळे माझी सवय आहे की मार्केटमधून आणल्यावर भाज्या डायरेक्टली मी ठेवत नाही, त्या क्लीन करूनच ठेवते. सो आपण इथे कढीपत्ता ॲड करून कांदा परत परतवून घेत आहोत. आता मी इथे कुकर बघू शकताय तुम्ही, कांदा आपला लालसर थोडासा व्हायला आला आहे. आता याच्यामध्ये आपण पुढे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्यासाठी आपण आता पावभाजीचा जो मसाला आहे एव्हरेस्टचा दाखवला आहे मी, तो यूज करते मी, किंवा सुहाना, दोन्हीपैकी कोणताही जो अवेलेबल असेल तो मी यूज करते. दोन्ही मसाले तेवढेच छान आहेत. सो तुम्ही बघताय मी टाकले आहेत हार्डली 2 चमचे असेल, कारण की मी जास्त टाकत नाही आणि तर मग माझी लेक अजून जास्त तिखट तिला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त तिखट करत नाही. तर ते झालं की आता तो अजून थोडा वेळ येऊन द्यायचा. आता आपल्या घरातले जे घरगुती मसाले आहेत ते पण मी थोडे ॲड करते. बघितलं तुम्ही 2 चमचे साधारणतः ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे हळद टाकत आहोत. त्याच्यानंतर थोडा घरातला गरम मसाला हे आता टाकून परत आपण हलवून घेणार आहोत प्रॉपर. आता जे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत. त्याच्यानंतर आपण ते प्रॉपर सगळं हलवून घेणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप आपली असेल, बघताय तुम्ही, आता नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे ते म्हणजे कुकरमध्ये जे आपलं मिश्रण शिजलेलं आहे, जे की फ्लावर, वाटाणा आणि बटाटा, त्याला आपल्याला स्मॅश. आता मी इथे हिंग ॲड केलेला आहे. आता परत एकदा हलवून घ्यायचं. कोणतीही गोष्ट टाकली की परत एकदा हलवून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. ते भांडं तसंच ठेवायचं, जेणेकरून आपलं जे एक्सेस पाणी असेल कुकरमधलं मिश्रण शिजल्यावरही पाणी राहतं, ते पाणी त्याच्यामध्ये आपण ॲड करून ते आपण नंतर पावभाजीमध्ये जर आपल्याला पाणी लागलंच, खूप घट्ट वाटली तर आपल्याला तिथे टाकता येतं. बघताय तुम्ही मी ते पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली काढलेलं आहे, गरम पाणी. आणि त्याच्यामध्ये जास्त झालं म्हणून मी ज्या मशीनमध्ये मी कांदा आणि टोमॅटो बारीक केला त्याच्यात पण ते ओतून घेत आहे, कारण की नाहीतर आपल्याला स्मॅश करता येणार नाही पाण्याअभावी. सो मी पाणी काढून घेतलं आहे पूर्णपणे, त्याच्यातलं पूर्ण ड्राय करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला स्मॅश करताना प्रॉब्लेम होणार नाही. नाही तर मग ते पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर बारीक स्मॅश करता येत नाही. थोडंसं मी पाणी ॲड केलं कांदा टोमॅटोच्या वरच्या मिश्रणात, कढईमध्ये जे आपण परतवतो ते, कारण नाहीतर मग खाली लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ते पाणी ॲड केलेलं आहे. आता स्मॅशरने मी हे सगळं मिश्रण मस्त स्मॅश करून घेते आहे. एकदम बारीक स्मॅश करायचं, नाहीतर मग ते चव लागत नाही. फ्लावर वगैरे दाताखाली तसं आला तर मग ती पावभाजीला मजा येत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर बारीक स्मॅश करून घ्यायचं. आता मी जे बारीक स्मॅश केलेलं मिश्रण आहे ते आपल्या वरच्या मसाल्यामध्ये ॲड करत आहे. जे कढईत आपलं मिश्रण आहे कांदा टोमॅटोचं, त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मी हे मिश्रण ॲड करत आहे. त्याच्यानंतर हे ॲड करून झालं की प्रॉपर सगळीकडून हलवून घ्यायचं. जो मसाला आहे तो प्रॉपर सगळ्या मिश्रणाला लागला गेला पाहिजे. आता माझा मसाला जास्त कलरफुल नसल्या कारणानं आपल्या पावभाजीला म्हणावा तसा कलर आला नाही. म्हणजे मी मिरची पावडर ॲक्च्युली ॲड केली नाही, नाहीतर आला असता कलर. सो त्याच्यासाठी मी एक ॲक्च्युली मी नाहीतर बीट पण यूज करते, पण माझ्याकडे बीट अवेलेबल नव्हतं त्यावेळेस. सो त्याच्यामुळं मी खायचा कलर ॲड केलेला आहे, रेडवाला. सो ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता, नसेल तरी तुम्ही बीट वापरू शकता. अगदी तेही नसेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता. पावभाजीची टेस्ट आहे तीच राहणार आहे, फक्त त्याच्यामध्ये कलरचा फरक पडतो, बाकी काही नाही. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही गाईज. आता याला थोडा वेळ उकळू द्यायचा आहे व्यवस्थित. सो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपली पावभाजीची प्लेट रेडी आहे, हे बघा. सो नक्कीच तुम्ही बघू शकता.